हा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण आता अगदी वेगळ्या वळणावर पोहोचलेलं आहे। नाशिकमध्ये एसआयटी मार्फत अशोक खरात आणि इतरांची सखोल चौकशी सुरू झाली आहे। मग लैंगिक शोषण असेल आणि आर्थिक फसवणुकीची प्रकरणं असतील, इथं नवीन नवीन खुलासे होत आहेत आणि या वादामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या समोरासमोर आलेल्या आहेत। आता या प्रकरणी तृप्ती देसाई यांनी कोट्यवधींची सेटलमेंट केली असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ झाली आहे। आपण ती सविस्तर पाहूया। अशोक खरात प्रकरण पेटलं। तृप्ती देसाई चाकणकरांमध्ये कोट्यावधीची डील। रुपाली ठोंबरेंचा थेट आरोप। त्या ज्या सामाजिक कार्यकर्ते नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे। कोटीच्या रुपयात त्याची तडजोड झालेली आहे। ते पोलिसांच्या ह्याच्यात आलेलं आहे। तृप्ती देसाईंचा जोरदार पलटवार। मी का राष्ट्रवादीत आहे का की रुपाली चाकणकरांना फोन करायला आणि त्यांच्याशी सेटलमेंट करायला? तंत्रमंत्र आणि अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलेचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण चांगलंच तापलंय। एकीकडे एसआयटी कडून खरात आणि त्याच्या संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होताना दिसतायत। वेगवेगळ्या नेत्यांचे संबंध आणि त्यांच्यावरील प्रतिक्रियांमुळे हे प्रकरण भडका घेत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा आणि तडजोडीचा खळबळजनक आरोप केलाय। या गंभीर आरोपामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, यांचा कुठे हितसंबंध आहे, यांचा त्याच्यामध्ये कोणता सहभाग आहे, हे बघणं फार महत्त्वाचं आहे। आणि हे भयान आहे की ज्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, जर ह्या तृप्ती देसाईंकडे हे व्हिडिओ आले होते तर त्यांनी पोलिसांना देऊन ती तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, आवाज उठवणं गरजेचं होतं। पण इथेही चाकणकर बाई सोबत तडजोड केली। अशोक खरात या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून करण्यात येतोय। एसआयटीनं चौकशीचा हा फेरा आता तृप्ती देसाईंपर्यंत न्यावा अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे। या सेक्स रॅकेटला मदत करणारी महिला, हे तडजोड करणारी महिला असेल तर या सगळ्या कटकारस्थानामध्ये असलेल्या व्यक्तींना तपास करून अटक करणं गरजेचं आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या सगळ्या आरोपांवर तृप्ती देसाई यांनी जोरदार पलटवार करत मोठा गौप्यस्फोट केलाय। खरात यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मीच पुरावे दिल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केलाय। आणि मला वाटतं की माझ्याकडे आले म्हणूनच खरातला अटक झाली, माझ्याकडे व्हिडिओ आले म्हणूनच सीएम पर्यंत पोहोचले। राजकीय महिलांकडे आले असती तर नक्कीच सेटलमेंट झाली असती। आम्ही सेटलमेंट करणाऱ्या बाकीच्यांनी सेटलमेंट केली असती, तुमच्याकडे आले म्हणून हे प्रकरण बाहेर आले। बरोबर आहे, माझ्याकडे हे कार्यकर्ते आले आणि ते विश्वासाने आले होते की तृप्तीताईंकडे गेल्यावरच मार्ग निघेल, आणि तो मार्ग निघालाय। अशोक खरातचं सगळं बाहेर आलेलं आहे। एकूणच महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या प्रकरणावरून दोन महिला नेत्या एकमेकांना भिडल्यात। त्यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगलेत। आता खराच्या चौकशीतून काय बाहेर येतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। याच विकृत भोंदूबाबाच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढतायत। खरातच्या अटकेनंतर दररोज नवीन धक्कादायक माहिती आता उघड व्हायला लागली आहे। त्यांना आजवर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं आता बोललं जात आहे। आता काही पीडिता समोरही आलेल्या आहेत आणि भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार देऊ लागलेल्या आहेत। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये अशोक खरात विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झालाय। लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे। मात्र या प्रकरणात भोंदू अशोक खरातचा विकृत चेहरा समोर आलाय, कारण धार्मिक श्रद्धेपोटी महिला आपल्या कुटुंबियांसमोर अशोक खरातकडे गेली होती आणि त्यावेळी ती गरोदर होती आणि अशा अवस्थेमध्ये विकृत खरातनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते। पूजा करायची या बहाण्यानं अत्याचार केले आणि बाहेर वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्याचबरोबर खरात अघोरी पूजा करायचा असंही पीडितेनं म्हटलंय।